मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण साठी ई-केवायसी कशा पद्धतीनं 2 मिनिटांमध्ये करायची आपण स्टेप बाय स्टेप या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती घेणार आहोत। पहिल्या स्टेपमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये ई-केवायसी करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे। ladkibaheen.maharashtra.gov.in/ या वेबसाईटवरती आपल्याला भेट द्यायची आहे। दुसऱ्या स्टेपमध्ये हे असं आपल्याला पेज ओपन होणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करायचं आहे। स्टेप 3 मध्ये लाभार्थी माहिती भरायची आहे। लाभार्थ्याचा तपशील आपल्याला भरायचा आहे। उघडलेल्या ई-केवायसी फॉर्ममध्ये लाभार्थी महिलेचा आधार क्रमांक या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे। आधार कार्ड आपण टाकल्यानंतर त्याच्यानंतर जो स्क्रीनवर कॅप्चा कोड दिसत आहे तो कॅप्चामध्ये टाकून घ्यायचा आहे। आधार प्रमाणीकरण करण्यासाठी संमती द्यायची आहे। आधारला जो नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवर आपल्याला OTP मिळणार आहे। OTP आल्यानंतर OTP टाकून सबमिट करा या बटनावरती क्लिक करायचं आहे। पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला कुटुंबाच्या सदस्यांची माहिती भरायची आहे। जर तुमचा आधार क्रमांक पात्र यादीमध्ये असेल तर तुम्हाला पुढील विषयावर जाता येईल। या सांख्यिकी लाभार्थ्याला पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक कॅप्चा टाकून भरून घ्यायचा आहे। या ठिकाणी विवाहित महिलांनी पतीचा आधार क्रमांक देऊ शकता, त्याचबरोबर अविवाहित महिलांनी वडिलांचा आधार क्रमांक देऊ शकता। वडिलांचा किंवा पतीचा आधार प्रमाणीकरण करण्यासाठी संमतीसाठी क्लिक करा आणि OTP येईल। हा OTP त्यांच्या आधारशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती तो OTP मिळणार आहे। त्यांच्या मोबाईलवरती OTP आल्यानंतर OTP टाकून आपल्याला सबमिट करा या बटनावरती क्लिक करायचं आहे। ई-केवायसी करताना जो आपण आधार कार्डचा नंबर दिलेला आहे, वडिलांचा असेल तर वडिलांचं नाव दिसेल, पतीचा असेल तर पतीचं नाव या ठिकाणी आपल्याला दिसेल। याच्यानंतर आपल्याला जात प्रवर्ग निवडायचा आहे। या ठिकाणी आपल्याला अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब यापैकी आपली जी जात असेल त्यावरती आपण टिक करायचं आहे। याच्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये नाही किंवा स्वेच्छानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाही या पर्यायासाठी आपण होय हे उत्तर या ठिकाणी द्यायचं आहे। जर आपण चुकून या पर्यायामध्ये होयच्या ऐवजी नाही हा ऑप्शन सिलेक्ट केला तर आपली लाडकी बहीण योजना बंद होऊ शकते। 2 नंबर ऑप्शनमध्ये माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे या ठिकाणी सुद्धा होय हे उत्तर आपल्याला द्यायचं आहे। याच्यानंतर चेकबॉक्स क्लिक करून सबमिट बटनावर क्लिक करा। या ठिकाणी दिलेली सर्व माहिती ही खरी आहे। खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईस पात्र राहील। या ऑप्शनवरती क्लिक करून सबमिट करा या बटनाला क्लिक करायचं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा स्क्रीनवर आपल्याला ग्रीन कलरमध्ये मेसेज दिसेल। त्यावेळेस आपली ई-केवायसी पूर्ण झालेली आहे हे समजावं। आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।